Good morning to my dear students. Yesterday we have been talking about the COP and anthem. While discussing this lesson, we have talked about two questions, that is icebreakers. The first, the first one is about ways to protect from cold climate. थंडीच्या वातावरणापासून स्वतःची सुरक्षा कशी करावी याच्याविषयी आपण बोललो. Even another one question is, when you see a cop approaching, you feel either relieved or scared. Discuss with your partner. हा सुद्धा क्वेश्चन आपण पाहिला. आता यामध्ये बघा, हा क्वेश्चन बघत असताना वी हॅव टू सिच्युएशन्स इन फ्रंट ऑफ अस. द फर्स्ट वन इज रिलीव्ड अँड अनदर वन इज स्केअर्ड. आता रिलीव्ड म्हणजे आपण काय म्हणू शकतो, वी कॅन कॉल इट ॲज द साय ऑफ अ रिलीफ आपण म्हणू शकतो. एक सुटकेचा निश्वास आपण सोडला. आता यामध्ये बघा, द फर्स्ट वन इज ऑलरेडी गिवन टू यू. यू आर वॉकिंग अलोन इन अ डार्क स्ट्रीट. अंधाऱ्या काळ्याकुट्ट रस्त्यावरून तुम्ही एकटे चालताय आणि चालत असताना तुमच्यासमोर पोलीस येतो. त्यावेळी मात्र आपला हायसं वाटतं की नक्कीच कोणीतरी इथं आहे अँड दॅट पर्सन, द पोलीस विल प्रोटेक्ट मी. देर इज नो नीड ऑफ अ फिअर. इथं घाबरायचं काहीच कारण नाही. ही भावना आपल्या मनामध्ये येते. इवन टू मोर सिच्युएशन्स हॅव बीन गिवन टू यू. द सेकंड वन इज स्केअर्ड. स्केअर्ड म्हणजे घाबरणे. आता तुम्ही कधी घाबरते बघा पोलिसाला बघून, वेन यू आर ड्रायव्हिंग अ बाईक विदाऊट अ लायसन्स. तुझ्याकडं काय नाही आहे, लायसन्स नाही आहे. विदाऊट लायसन्स तुम्ही काय करताय, गाडी चालवताय आणि ज्यावेळी तुमच्यासमोर एखादा पोलीस येतो त्यावेळी मात्र आपण घाबरलेलं असतं. नक्कीच काहीतरी इथं होणार. आता पोलीस मला पकडेल, पोलीस विल डेफिनेटली फाईन मी, माझ्याकडून तर दंड वसूल करेल. ही जी भावना आपल्यामध्ये आहे ती भावना इथं नक्कीच आपल्यासमोर येते, आलेली असते. सो दिस वेअर ऑलरेडी वी हॅव बीन डिस्कस्ड. नाव नेक्स्ट क्वेश्चन, डिस्कस सम ऑफ द मोटिवेटिंग थिंग्स दॅट कॅन चेंज अ पर्सन्स लाईफ. वन इज अ गिवन. आता एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बदलायचं आहे, आयुष्याला कलाटणी द्यायची आहे. इट इज नॉट दॅट मच इझी टास्क, बट देर आर सम पीपल हू आर ट्राईंग देअर बेस्ट टू चेंज द पर्सन्स लाईफ. व्यक्तीचं लाईफ, व्यक्तीचं आयुष्य, व्यक्तीच्या आयुष्याला कलाटणी देण्याचं काम इथं नक्कीच करणारे काही व्यक्ती आहेत, काही लोक आहेत. मग हे काय करतायत, लोक हरतायत, लोक दुःखी आहेत, कष्टी आहेत, ते स्ट्रेसमध्ये आहेत, ताणतणावामध्ये जगत आहेत. इवन द एक्झाम्पल यू माइट हॅव सीन द फेमस ॲक्टर. he has ended his life by suicide. इवन त्यानं आत्महत्या केली, स्ट्रेस. मग असे जे लोक आहेत की द पर्सन्स हू आर लिव्हिंग इन ट्रेमेंडस स्ट्रेस, ह्या लोकांना बाहेर काढायचं आहे, अपयशाच्या गर्तेमधून बाहेर काढायचं आहे. दे हॅव लॉस्ट देअर लाईफ, दे हॅव लॉस्ट देअर ॲटिट्यूड, दे हॅव लॉस्ट देअर होप. त्यांचं आयुष्य, त्यांचं पूर्णपणे ज्या आशा आहे त्या आशा पूर्णपणे हरवलेली आहे. मग निराश झालेले आहेत, हताश झाले आहेत, थकलेत ते. मग अशा लोकांना मोटिवेट करायचं आहे, अशा लोकांना तुम्ही प्रेरणा द्यायची आहे. मग आता प्रेरणा देत असताना तुम्ही काय करणार, व्हॉट विल यू डू टू गॉट टू मोटिवेट युअर सेल्फ. स्वतःला मोटिवेट करायचं आहे, स्वतःला प्रोत्साहन द्यायचं आहे. त्यासाठी तुम्ही काय करा. द फर्स्ट वन, लिसनिंग टू अ इन्स्पायरिंग स्पीच. आता इन्स्पायरिंग स्पीच म्हणजे प्रोत्साहन देणारं एखादं भाषण ऐकायचं आहे. मग ते कोणाचंही असू शकेल. आता बघा, इवन इन टुडेज एरा the whole education system has become an online, and through online learning we are used to use mobiles, we are used to use internet. आपण इंटरनेटचा वापर करतोय and the internet is a vast source. We can call it as a resource, a great resource to have motivational speeches. For example, you can go to the Vivek Bindra, Dr. Vivek Bindra. त्यानंतर वन ऑफ द मोस्ट फेमस पर्सन, दॅट इज संदीप माहेश्वरी.
You can go and listen to them, listen their videos. Definitely you will be motivated. हे जे इन्स्पिरेशनल स्पीचेस आहेत, हे इन्स्पिरेशनल स्पीचेस ज्यावेळी तुम्ही ऐकाल, आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे तो नक्कीच इथं बदलून जाईल. हे झालं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मला सांगावीशी वाटेल, यू हॅव टू रीड बुक्स. पुस्तकं वाचावे लागते. पुस्तकं फॉर एक्झाम्पल द विंग्स ऑफ फायर. इट इज अन ऑटोबायोग्राफी ऑफ द ग्रेट सायंटिस्ट, फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ इंडिया, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची तुम्ही काय करा, बायोग्राफी वाचा. इवन बायोग्राफी वाचायला आपल्याला वेळ नसेल, देर इज अ लिंक, देर इज अ व्हिडिओ ऑन द यूट्यूब, ऑडिओ बायोग्राफी रेड बाय द फेमस आर्टिस्ट गुलजार यांनी गायलेली, गुलजार यांच्यामार्फत यांनी वाचन केलेली डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जी ऑटोबायोग्राफी आहे ती तुम्ही नक्की वाचा. डेफिनेटली यू विल बी मोटिवेटेड. नक्कीच तुम्हाला आयुष्यामध्ये प्रेरणा मिळणार आहे, प्रोत्साहने मिळणार आहेच. त्यानंतर मोबाईलचा वापर करा. मोबाईल तुम्ही सर्च करा, मोटिवेशन कसं, इवन काउन्सिलरकडे जा. यू कॅन गो टू द काउन्सिलर. डेफिनेटली ही विल मोटिवेट यू आर फेसिंग फेल्युअर and you just want to get rid of that failure, get rid of your stress. त्या स्ट्रेसमधून तुम्हाला बाहेर यायचं आहे आणि स्ट्रेसमधून बाहेर येण्यासाठी द काउन्सिलर विल हेल्प यू, ही विल मोटिवेट यू, ही विल ट्राय टू हेल्प यू टू गेट रीड आउट ऑफ युअर प्रॉब्लेम्स. Our life is full of problems. त्यामुळे the problems are coming. Don't worry about those problems. Just try to tackle them. Just try to solve them. तुमच्यासमोर येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेमला तुम्ही काय करायचं आहे, सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे, सोडवणं गरजेचं आहे. आता बघा मुलांनो, कुलूप आहे, पण कुलपाची किल्ली बघा, कुलूप मोठं आहे पण कुलपाची किल्ली मात्र काय आहे, अतिशय लहान आहे, अतिशय छोटीशी किल्ली असते. ह्या छोट्याशा किल्लीनंच कुलूप हे उघडलं जातं. असंच काय असतं तर तुमचे प्रॉब्लेमसुद्धा आहे. प्रॉब्लेम कितीही मोठा जरी असला तरी त्याचं सोल्युशन मात्र अतिशय छोटंसं आहे आणि हेच सोल्युशन आपल्याला शोधायचं आहे. आणि हेच सोल्युशन तुम्हाला काय करतं, डेफिनेटली विल मोटिवेट यू. यू मस्ट try to find it out, various ways of motivation, various ways of motivating things ह्या तुम्ही शोधू शकताय. You have to write the answer of this question. Yesterday I had told you to write about it. So till here we have discussed about the icebreakers. Now move towards the writer O. Henry. O. Henry, 1862 to 1910. William Sidney Porter, an American writer, is better known by his pen name O. Henry. O. Henry म्हणून ही काय त्याचं टोपण नाव आहे. विल्यम सिडने पोर्टर is his original name. He was a voracious reader since childhood. He started humorous weekly The Rolling Stone, and when the venture failed, he joined the Houston Post as a reporter, columnist and occasional cartoonist. बघा, एक रिपोर्टर म्हणून त्यांनी जॉईन केलेला आहे ह्युस्टन पोस्टमध्ये. त्यानंतर एक कॉलमनिस्ट, अग्रलेख आपण म्हणू त्याला, लेख लिहिणारे, अँड द ऑकेजनल कार्टुनिस्ट म्हणून सुद्धा ते काम करताय. द स्टोरी द कॉप अँड अँथम इज वन ऑफ हेनरीज वेल नोन स्टोरीज. आता ही जी स्टोरी आहे कॉप अँड अँथम, अतिशय सुंदर स्टोरी आहे. टू डिस्क्राईब हिज स्टाईल ऑफ रायटिंग, एक त्याचं लेखन कौशल्य यातून आपल्याला पाहायला मिळेल. पीपल हॅव ऑफन यूज टू टर्म स्माईल विथ टीयर्स विच इम्प्लाइज हिज ट्विस्टेड वे ऑफ थॉट्स अँड एंडिंग्स इज ऑलमोस्ट एव्हरी स्टोरी. स्माईल विथ टीयर्स, तुम्हाला हसणं पाहिजे, अश्रूसोबत हसायला शिकणं गरजेचं आहे. हे सुद्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. हीच त्याची खासियत असलेली आहे. इन हिज स्टोरी द मेन कॅरेक्टर सोपी इज अ वगॅबॉन्ड गुंड आपण म्हणजे एक टाकाऊ व्यक्तिमत्व आहे त्याचं. आता हा जो सोपी नावाचं कॅरेक्टर आहे इज अ वगॅबॉन्ड अँड अ पर्सन विथ क्रिमिनल बॅकग्राऊंड. क्रिमिनल आहे तो, गुन्हेगार आहे, आपण गुन्हेगारी प्रवृत्तीची ही व्यक्ती आहे. ही मेक्स डिफरंट प्लॅन्स टू री-एंटर द प्रिझन ॲज ही हॅज नो शेल्टर टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द सिव्हिअर विंटर.
थंडीचं वातावरण आहे, थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसापासून याचं संरक्षण करण्यासाठी याच्याकडं काय नाही आहे, निवारा नाही आहे. आणि मग आता त्याला काय करायचं आहे, कुठेतरी जाऊन त्याचं संरक्षण करायचं आहे, त्याला थंडीपासून त्याचा बचाव करायचा आहे. मग तो काय म्हणतो, द पोलीस स्टेशन, द जेल इज द बेस्ट प्लेस, जेल इज द बेटर प्लेस टू हॅव टू यूज इट ॲज अ शेल्टर. जेलचा किंवा तुरुंगाचा नक्कीच एक चांगला वापर होऊ शकतो आणि म्हणून त्याला जेलमध्ये जायचं आहे. जेलमध्ये जाण्याचा तो प्रयत्न इथं करतो. ओ हेनरी हॅज डिपिक्टेड सोपीज फ्युटाईल अटेम्प्ट्स टू गेट अरेस्टेड इन अ व्हेरी ह्युमरस वॅन. नक्कीच त्याला अरेस्ट व्हायचं, त्याला असं वाटतंय मला पोलिसांनी अटक करावी, पोलीस must come and arrest me. It was his feeling, but he has not succeeded. It is about the freedom and confinement. ही जी गोष्ट आपण जर पाहायला गेलो तर कशाविषयी आहे, स्वातंत्र्याविषयी आहे. इनिशियली सोपी फील्स दॅट देर इज अ फ्रीडम फ्रॉम मिझरीज अँड वरीज इन कन्फाइनमेंट प्रिझन. प्रिझन कन्फाइनमेंट म्हणजे जेल, प्रिझन कचेरी आपण म्हणू. फ्रीडम फ्रॉम मिझरीज, मला एक फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, पण याला स्वातंत्र्य हवं आहे कशापासून, कष्टापासून हवं आहे, दुःखापासून त्याला स्वातंत्र्य हवं आहे. त्याच्यासमोर दुःख आहे, प्रचंड दुःख आहे आणि दुःखापासून स्वातंत्र्य होण्यासाठी तो कुठे जायचा विचार करतो, जेलमध्ये. द नोट्स ऑफ अँथम ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम विदिन अँड ही रिझॉल्व्स टू वर्क हार्ड. आणि पण इथं मात्र ज्या अँथम जे धर्मगीत आहे, धर्मगीत ज्यावेळी तो ऐकतो त्यावेळी मात्र इथं त्याच्यामध्ये बदल झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. डेफिनेटली इट चेंजेस अँड सोफी फेसेस द आयरनी ऑफ फेट ॲज द मोमेंट ही रिअलायझेस रिअल फ्रीडम लाईज इन द व्हर्च्युअस लाईफ ही इज टेकन इन टू कन्फाइनमेंट. पण ज्यावेळी त्याला समजतं खरं आयुष्य, रिअल फ्रीडम, खरं स्वातंत्र्य कुठे आहे तर चांगलं आयुष्य जगण्यामध्ये स्वातंत्र्य आहे, हे ज्यावेळी त्याच्या लक्षात येतं त्यावेळी मात्र त्याला काय केले जाते, अटक केली जाते. हा सगळा अट्टहास, हा सगळा त्याचा प्रवास आपल्याला पाहायचा आहे. तो उद्यापासून आपण काय करणार आहोत, ह्या लेसनच्या माध्यमातून पाहणार आहोत. टिल देन एन्जॉय युअर डे. थँक्यू.